टाळ्यांनी स्वागत करा माननीय आदर्श धन्वंतरी माननीय डॉक्टर विवेक कृष्णा लोळगे ठाणे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर आदर्श धन्वंतरी माननीय डॉक्टर GM सुतार सांगली यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। माननीय डॉक्टर GM सुतार सांगली। माननीय डॉक्टर GM सुतार हे किर्लोस्करवाडी येथील आदर्श धन्वंतरी म्हणून जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। यानंतर संस्थेचे युवा कार्यकर्ता माननीय सुष्मिता प्रदीप बडिगेर यांना द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आयुर्वेदा यांच्याकडून नुकतेच सन्मानित करण्यात आले। त्याबद्दल या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान होत आहे। माननीय सुष्मिता प्रदीप बडिगेर। माननीय सुष्मिता प्रदीप बडेगेर यांना द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आयुर्वेदा यांच्याकडून नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर माननीय नलिनी दिदी माधवजी पोद्दार यांना विनंती आहे की आपण थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात। सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावे। उपस्थित सभी को मेरा नमस्ते। मैं भोपाल से आई हूँ, माधव आश्रम से। हम लोग एक जन आंदोलन चलाते हैं पर्यावरण शुद्धि के लिए। शायद आप लोगों में से बहुत सारे लोग उससे परिचित भी होंगे। उसे अग्निहोत्र कहते हैं। अग्निहोत्र से पर्यावरण शुद्ध होता है और आज जो हमारी सबसे बड़ी समस्या है वह पर्यावरण प्रदूषण है। अगर इस प्रदूषण पर नियंत्रण नहीं किया तो हमारे अस्तित्व पर ही संकट निर्माण होगा, ऐसी परिस्थिति है। अभी यहाँ पर जो आरोग्य विशेषज्ञ हैं उनका स्वागत किया गया है। आज बहुत ज़्यादा आरोग्य की समस्या हमारे सामने है और हमारे प्राण बसते पर्यावरण में है। पर्यावरण से हम हैं, पर्यावरण हमसे नहीं है। तो पर्यावरण शुद्ध करने के लिए इस अग्निहोत्र को जन आंदोलन के रूप में हम सब जगह प्रचारित प्रसारित कर रहे हैं। प्रत्येक व्यक्ति इस जन आंदोलन से जुड़े। प्रत्येक जगह, प्रत्येक क्षेत्र का व्यक्ति, चाहे वो खेती करने वाला हो, किसान हो, चाहे वो चिकित्सक हो, चाहे वो और भी किसी सामाजिक काम से जुड़ा हुआ हो, अग्निहोत्र को सब लोग समझें और समझ करके इस आंदोलन के साथ जुड़ें और इसको ज़्यादा से ज़्यादा प्रसारित करें, ताकि ये जो भयंकर समस्या हमारे सामने आने को है, दिख रही है सबको क्या आ रही है वो समस्या, उसका समाधान हमें मिलेगा। अग्निहोत्र कहते ही से ऐसा लगता है कि कोई धर्म की बात हो रही है, पर अग्निहोत्र का संबंध मनुष्य से है, पर्यावरण से है, हमारे समाज से है, हमारी संस्कृति से है और इस सब को हमें बचाना है। तो इस तरह के जन आंदोलन से जुड़ना जरूरी है। मैं पिछले 60 साल से इससे जुड़ी हुई हूँ और बहुत प्रचंड अनुभव मैंने अग्निहोत्र के देखे हैं। हर क्षेत्र में अग्निहोत्र का जबरदस्त प्रभाव मैंने देखा है। यहाँ अभी समय नहीं है, इसलिए इस विषय पर विस्तार से बात हो नहीं सकती, पर आप मुझसे व्यक्तिगत रूप से मिल सकते हैं या अग्निहोत्र के पैम्फलेट बाहर रखे हैं, वहाँ से ले सकते हैं, अग्निहोत्र समझ सकते हैं। और आप सब लोग किसी न किसी अच्छे काम के साथ जुड़े हुए हैं, तो इस एक अच्छे काम को भी अपने जो भी आपका क्षेत्र है उसमें जोड़ने की कोशिश करिए। गोवा आके बहुत अच्छा लगा, इस समारोह में शामिल होकर के बहुत अच्छा लगा, यहाँ का सारा वातावरण देख करके बहुत अच्छा लगा। धन्यवाद।
यानंतर माननीय कैलास बापू कोते पाटील माजी नगराध्यक्ष शिर्डी यांना विनंती आहे की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. आज गोवा येथे द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड या पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष खेडेकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय ते आपले सगळ्यांचे डॉक्टर राजीवजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि ज्यांना हा भास्कर अवॉर्ड भेटतोय ते सगळे पुरस्कारती यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे द प्राईड ऑफ इंडिया ही संस्था 19 वर्षाचा दीर्घ कालापासून आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे. या संस्थेचं काम 19 वर्षापासून सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन, समाजातील विविध घटकातील नजर पुरणार नाही पण नजर दूरदृष्टी ठेवून जे चांगले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कलावंत क्षेत्रातील सगळे जे हिरे यांना निवडायचं काम द प्राईड ऑफ इंडिया करत आहे, त्याबद्दल राजीवना आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. आणि हा कार्यक्रम सातत्याने 19 वर्षापासून गोवा या ठिकाणी सातत्याने 19वे वर्ष आहे आणि लवकरच रौप्य महोत्सव करण्याची वाटचाल या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू होईल. राजीवजींनी एनजीओचं काम सुरू करत असताना म्हणजे अपघातस्थळी जे ॲम्ब्युलन्स लागतील त्याची मदत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन त्यावर कामकाज करणे, पर्यावरणासाठी कामकाज करणे आणि अनेक विविध ज्या समाजसेवा आहे त्या सेवा देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये जे काही मान्यवर आहे त्या मान्यवरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही काम केलं असेल, त्यातून एक निवडून तो आज गोव्याच्या या कला अकादमी क्षेत्रामध्ये आणून त्याला चांगल्या प्रकारचा पुरस्कार देऊन त्याला समाजामध्ये मान उंचवण्याचं काम आणि ऊर्जा देण्याचं काम राजीवजींनी केलं. त्याबद्दल राजीवजींचं आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं असं मला वाटतं. काही लोकांना टाळ्या हात आहे वाटतं सगळ्यांना. अच्छा, म्हणलं तर परमेश्वराने 2 हात 2 डोळे 2 सगळं दिलेलं आहे आणि मग राजीवजी सारख्या माणसाला मी इथं बोलवतो, आपण उभं राहून त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. राजीवजी 2 मिनिट. आमच्या वहिनी पण आहे. हे आपल्यासाठी एवढं काम करतात का दरवर्षी 19 वर्ष झाले. 19 वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रातील जे कलावंत आहे, जे गुणवंत आहे, जे यशवंत आहे या सगळ्यांना एकत्र आणून पुरस्कार देण्याचं काम करतात. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात करावं आपण असं नसतो. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काम केलेलं आहे. त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असताना त्याला निवडून काढण्याचं काम एवढं सोपं नाही आहे, पण राजीवजींनी ते काम शोधून काढलं आणि त्या प्रत्येक माणसाला आत्मसात करून त्याला शोधून आज गोव्याला आणून त्याचा पुरस्कार दिला. हा पुरस्कार तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी ऊर्जा देत राहील आणि ऊर्जाची शक्ती देणारं काम राजीवजींनी केलं. त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो. माझं सामाजिक काम आहे. मला सुद्धा 2018ला या ठिकाणी राजीवजींच्या हस्ते त्यावेळेस माझ्या मते मुख्यमंत्री होते वाटतं, मुख्यमंत्र्यांच्या त्या उपस्थितीमध्ये मला सुद्धा हा पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्कारामुळं माझी समाजामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये मान उंचवली. म्हणूनच त्यांची प्रेरणा घेऊन आज शिर्डीमध्ये सर्वधर्मीय सामाजिक विवाह सोहळ्याची मी 2001 पासून सुरुवात केलेली आहे आणि तब्बल
1500 नाही, 1400 नाही, 1800 नाही, 2100 नाही, 2300 मुला मुलींचे लग्न या 24 वर्षामध्ये लावण्याचं काम मी या पुरस्कारामुळे करतोय. कारण अनेक प्रकारचे पुरस्कार गेले, पण हा मानाचा पुरस्कार म्हणून मी त्याच्याकडे बघतोय. आणि आपल्याला सुद्धा जो पुरस्कार भेटतोय तो एक मानाचा पुरस्कार समाजामध्ये उद्या जाऊन एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचं काम आपण करायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्यांना पुरस्कार भेटला त्या सगळ्या मान्यवरांना, व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय पद्मश्री संजय पाटील, कृतिशील शेतकरी, सावई वेरे, गोवा हे आपल्याला शुभेच्छा देतील. व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, भास्कर अवॉर्ड जे गेले सातत्यानं 19 वर्ष गोव्यासारख्या ठिकाणी येऊन देणं ही साधी गोष्ट नाही आहे. ही एक तपश्चर्या आहे. आणि अशी तपश्चर्या जी लोक करतात त्यांना निश्चितच त्या तपश्चर्येचं फळ मिळत आलेलं आहे. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेली 40 वर्ष शेती क्षेत्रामध्ये आम्ही सातत्यानं नैसर्गिक शेती हा विषय घेऊन सातत्यानं गोव्यामध्ये काम करीत आलेलो आहे. आणि लोकांमध्ये नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून 1991 पासून गोव्यामध्ये हे काम सातत्यानं करत आलेलं आहे. आणि ह्या तपश्चर्या 3 तपांच्या तपश्चर्येचा एक फळ म्हणून यंदाचा जो पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आम्हाला, तो गोव्यामध्ये पहिला पुरस्कार आहे की शेती क्षेत्रामध्ये मिळालेला आहे. आणि त्या अनुषंगानं या पद्मश्रीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा प्रसार व्हावा म्हणून गोव्यामध्ये एक अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये जी अवलंबलेली आहे ती संपूर्ण देशामध्ये प्रचलित व्हावी आणि शेतकरी स्वावलंबी व्हावा, शेती आत्मनिर्भर व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नरत आहोत. एका गायीच्या माध्यमातून, फक्त एका गायीच्या माध्यमातून 10 एकर जमीन ही तुम्ही सुजलाम सुफलाम करू शकता. याचा एक ज्वलंत उदाहरण आम्ही गेल्या 10 वर्षापासून गोव्यामध्ये घातलेलं आहे. एका गायीच्या शेणामुतापासून जीवामृत हा घटक तयार करून तो पाण्याच्या माध्यमातून पिकापर्यंत पोहोचवणं आणि शेती स्वावलंबी करणं, शेतकरी आत्मनिर्भर होणं म्हणून आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि मुख्यत्वे केंद्र सरकारला आम्ही धन्यवाद देतोय की ही जी नैसर्गिक शेती पद्धती आहे ही त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रमोट करण्यासाठी जे त्यांनी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न आहेत आणि गेल्या 35 वर्षांचा जे आमचे काही प्रयत्न चाललेला आहे त्यांना आज यश आलेलं आहे. आणि केंद्र सरकारनं ही जी पद्धत आहे नैसर्गिक शेतीची ती संपूर्ण भारतामध्ये अवलंबलेली आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारचाही अत्यंत मनापासून आभार मानतोय. नैसर्गिक शेती जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आणि मुख्यत्वे निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाचे घटक जे आहेत त्यांच्या माध्यमातून शेती जर केली असेल तर संपूर्ण शेती ही परवडण्यासारखी होऊ शकते. आणि मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळी भाग आहे, विदर्भ, मराठवाडा किंवा अतिवृष्टीचा जो भाग आहे कोकणसारख्या ठिकाणी, या कुठल्याही प्रदेशामध्ये ही उपयोगी पडण्यासारखी ही शेती पद्धती आहे. आणि याचा प्रसार आणि प्रचार व्हावा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या असं आम्हाला मनापासून वाटतंय. आणि आता हे जे भास्कर अवॉर्ड किंवा BBL मराठी या चॅनलच्या माध्यमातून याचा प्रसार जास्तीत जास्त होईल अशीही आम्हाला एक खात्री आहे. आणि याची पुढची जी वाटचाल आहे की संपूर्ण देशामध्ये हे शेती पद्धती प्रचलित करणं, त्यासाठी मॅडमनी जसं सांगितलं की अग्निहोत्र आम्ही गेली
अनेक वर्ष शेतीसाठी अग्निहोत्रचे प्रयोग आम्ही आचरणात आणत आहोत आणि अशा प्रकारचे अनेक जे निसर्गानं किंवा आपल्या सनातन धर्मानं सांगितलेले काही जे पद्धती आहे, काही जे शास्त्रोक्त पद्धती घालून दिलेल्या आहे त्याचंही आम्ही आचरण करीत आलेलो आहे आणि अशा माध्यमातून ही शेती स्वावलंबी व्हावी म्हणून आम्ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मुख्यत्वे आवाहन करतो की त्यांनी या शेतीचा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि आचरणात आणावं आणि देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय ॲडव्होकेट रमाकांत खलप माजी केंद्रीय कायदा मंत्री यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्यात. प्राईड ऑफ इंडियाचे या उपक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री विनायक खेडेकरजी, संजीव लोहार, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि मान्यवरांनो, गेली 18 वर्ष या समारंभाशी मी निगडीत आहे. यावर्षी जेव्हा पुन्हा मला निमंत्रण दिलं गेलं त्यावेळी मी सहज विनोदाने म्हणालं की आता मी वयात आलोय, तेव्हा माझ्याऐवजी आणखी कोणाला तुम्ही बोलावलं तर बरं होईल. वयात आलोय म्हणण्यापेक्षा म्हातारा झालोय असं म्हटलं असतं तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं. एनिवे, दुसरा मुद्दा माझ्या मनामध्ये असं झाला की दरवर्षी हा जो पुरस्कार दिला जातोय त्यामध्ये अनेक मान्यवर हा पुरस्कार घेऊन पुलकित होऊन जात आहेत, परंतु गेल्या पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ज्या कार्यासाठी हा पुरस्कार दिला गेला त्या संदर्भात काही संशोधन होतं काय आपल्या संस्थेमार्फत, असाही प्रश्न मी लोहारजींना केला. तो अशासाठी केला की अनेक वेळा असं होतं SSC मध्ये डिस्टिंक्शन मार्क मिळाले किंवा कुठल्याही परीक्षेत फार चांगली चमक दाखवली की माणसं जरा झालं ना आता पुरस्कार वगैरे मिळाला आणि मागे वळून पाहता तर तसं नव्हे. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असा मानला गेलाय. त्या अर्थाने मी विनंती करेन आपल्याला की दरवर्षी हा मागोवा आपण घेत जावं आणि गेल्या समजा आता 19 वर्ष झाली, पुढच्या वर्षी 20 वर्ष होतील. त्या 20 वर्षात पहिल्या वर्षी ज्यांना पुरस्कार दिला त्यांची वाटचाल पुढे कितपत पुढे झाली आणि त्यांचा पुन्हा एकदा सत्कार अशा व्यक्तीचा झाला तर मला वाटतं ज्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार दिला गेला, त्यांचा जो गौरव केला गेला, त्या गौरवाचा पुन्हा एकदा गौरव होईल आणि त्यांच्याबरोबर इतरांनाही पुढे जाण्यासाठी एक मार्ग त्यांचा प्रशस्त होईल. गोव्यामध्ये हा पुरस्कार आपण देत आहात, त्यामध्ये गोव्यातले अनेक माणसं आपण निवडलीत. यावेळी पाटील साहेबांचा सत्कार आपण केला. पाटील साहेबांनी जे आपल्या भाषणामध्ये शेती संदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं महत्त्व किती आहे हे आजच्या काळामध्ये पुन्हा एकदा सांगायची गरज नाही. देशाची लोकवस्ती वाढते आहे. आपण तर जवळजवळ 150 कोटीच्या आसपास पोहोचलो आणि शास्त्रीय निकष लावून शेती उत्पादन कसं वाढावं यासाठी प्रयत्न करतो आहोत, परंतु नैसर्गिक शेतीचा उपयोग करून वाढत्या लोकसंख्येची गरज आपल्याला भागवता येईल का, मला वाटतं हेही एकदा पुन्हा एकदा आपल्याला पाहावं लागेल. जो उपक्रम आपल्या दीदी साहेब करतायत, जुन्या काळामध्ये काही घरामधून अग्नी प्रज्वलित करून अग्निहोत्र हा प्रयोग होते, त्या संदर्भात मी काही बरंच वाचलंय. जगभर हे प्रयोग होत आहेत. हे प्रयोग शेतीविषयक पर्यावरण विषयक आहेत, पण कधी कधी मनामध्ये आणखी एक विचार होत जातो, हे जे आपले मानसिक प्रदूषण जे होत आहे त्यावरती काहीतरी उपाय आहे का, आणि तो असल्यास कोणत्या प्रकारचा आहे याचंही संशोधन झाल्यास मला वाटतं उपयुक्त होईल. दर दिवशी माणसामध्ये कशा भिंती उभारल्या जातील आणि
समूह गटामध्ये कशा प्रकारचं वैमनस्य निर्माण करता येईल याविषयी आपल्यापैकी अनेक मंडळी सदोदित कार्यरत आहेत. धर्माधर्मामध्ये वितुष्ट आणणं, जाती जातीमध्ये आणणं. आताच मला खेडेकर साहेब म्हणत होते, एका मोठ्या ग्रस्ताने त्यांना सांगितलं की आमच्या बागेमध्ये आपल्याला चांगली बागायत निर्माण करायची आहे, त्या संदर्भात आपण काही मदत कराल का? आणि त्यातनं मग आपल्याकडची कुळागरं आहेत गोबंधकामध्ये. एक कुळागरं आजवर ज्यांनी वसवली ती एक विशिष्ट गटाची माणसं, अगदी शेतीविषयी अत्यंत आदर असणारी, कष्ट करू पाहणारी आणि त्यातनं उत्पादन करणारी माणसं आहेत. तर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला ह्या प्रकारच्या माणसाने केलेलं कार्य आवडेल का, असा त्यांनी प्रश्न केला. त्यातनं जी गोष्ट माझ्या नजरेसमोर पडेल ती अशी की आजही इतका काही उत्कर्ष होऊन वैज्ञानिकदृष्ट्या आपण पुढारलेले आहोत, वैचारिकदृष्ट्या पुढारलेले आहोत, अनेक प्रकारचे जुने नवे प्रयोग करून आपण अनेक प्रकारच्या साधन सुविधा आपण निर्माण केल्या. असं असूनही आपल्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी काही दूर होत नाहीत. तर ह्या प्राईड ऑफ इंडिया या उपक्रमाद्वारे ह्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर या समारंभाला यश लाभत जाऊ, चांगली चांगली माणसं पुढे यावत. ऑस्कर अवॉर्डच्या धर्तीवर भास्कर अवॉर्ड असं आमचे राजूजी नेहमी म्हणतात. तर त्या ऑस्कर आणि भास्कर तुलना खरं म्हणजे करता येणार नाही, कारण ऑस्कर हा एका विशिष्ट कार्यासाठी ऑस्कर आहे आणि भास्कर ते कार्य धरून इतर सर्व समावेशक असलेलं कार्य ह्याला धरून हा भास्कर अवॉर्ड दिला जातो. हा गोव्यापुरता, महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादित न राहता खरोखरीने ज्या प्रकारे ऑस्करची ख्याती जगभर आहे तशा प्रकारची ख्याती ह्या उपक्रमाला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय पद्मश्री विनायक खेडेकर, ज्येष्ठ साहित्यिक गोवा यांना विनंती आहे की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थितातील ज्यांचा गौरव होणार आहे अशा प्रकारचे पुरस्कारांचे मानकरी आणि बंधू भगिनींनो, मला वाटतं काही थोडे लोक वगळता बाकी बहुतेक सगळे महाराष्ट्रातून